25,000पासून ते 3-3 लाखापर्यंत यांच्या बिदागे असतात। यांची बिदागी जी 50,000 होते ते 1 लाख मागायला लागलेत। आपण माहिती घ्या, सगळ्यांनी डबल पैसे केलेले, तर सामान्य मंडळांना जायचं कुठून, पथक आणायचं कुठून, अशी परिस्थिती आज। हे नेमके कोण आहेत याबद्दलची शासनाची भूमिका समोर यायला हवी। आता मला बाकीचं त्याच्यावर काय बोलायचं नाही, पण बोलायला लागलो। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्दे चर्चेला येत आहेत। त्यातला एक मुद्दा म्हणजे ढोल ताशा पथकांचा। आता याच ढोल ताशा पथकांच्या सरावावर पुण्यातील गणेश मंडळांनी आक्षेप घेतलाय। नेमका हा आक्षेप काय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज आयुक्तांना तुम्ही भेटलात महापालिकेच्या, काय तुमची भूमिका या संदर्भातली, आक्षेप तुम्ही जो नोंदवलेला आहे तो कशा संदर्भात? आक्षेप असा आहे आमचा गेले अनेक वर्षाचा की तुम्ही गोरगरीब पथारीवाले, स्टॉलवाले यांच्याकडनं तुम्ही सेवा शुल्क आकारता, झोपडपट्टी धारकांकडनं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मग तुम्ही हे जे जागा वापरतायत महानगरपालिकेच्या, कुणालाही न विचारता, कुणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे आत घुसायचं, 2-2 महिने ते वाजवत राहायचं। ते प्रदूषणाचा प्रकारचा तो भाग वेगळा आहे, परंतु 2-2 महिने ते वाजवत राहतात, लोकांना त्रास होतो, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। आणि महापालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते, कारण महापालिकेवर या संदर्भामध्ये मंत्र्यांचे सुद्धा फोन येतात की तुम्ही त्यांना करू द्या, काय फरक पडतो, पण 2-2 महिने ते वापरतात। तर त्यांना जिथं जिथं आरक्षण जागा आहेत महापालिकेच्या, त्या महापालिकेच्या आरक्षित जागा सोडून, हॉस्पिटल, लोकवस्ती सोडून अशा ठिकाणी त्यांना पर्यायी जागा द्याव्यात आणि त्यांच्याकडनं सुद्धा महापालिकेने भाडं वसूल करावं। कुठलंही पथक फुकट देत नाही मंडळांना। इथं प्रमुख मंडळाचे लोक आहेत, यांना विचारा त्यांची बिदागी किती असती। म्हणजे अगदी 25,000, मी आपला मध्यमवर्गीय माणूस म्हणून सांगतो, 25,000पासून ते 3-3 लाखापर्यंत यांच्या बिदागे असतात, त्यांच्या सुपाऱ्या असतात 1-1, 2-2 तासाच्या। आता मला बाकीचं त्याच्यावर काय बोलायचं नाही, पण बोलायला लागलो तर 1 तास बोलू शकाल। त्यांनी हे लक्षात घ्यावं की बाबांनो, तुम्ही जर आपल्या गरीब माणूस पुण्यातला पैसे भरतोय महानगरपालिकेचे रितसर, तर तुम्ही भरा ना, आणि त्याला रितसर परवानगी द्या। पुण्यातल्या जे काही इतर मंडळी आहेत त्यांनी तर ढोल ताशा पथकांना त्यांना पाठिंबा दिला आणि आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी असं सांगितलंय की ज्या रिकाम्या जागा आहेत तिथं त्यांना सराव करून द्या। रिकाम्या जागा आहेत तिथं, रिकाम्या जागा आहेत तिथं, आरक्षित जागेवर नाही। कोर्टाचे आदेश आहेत माझ्याकडं की काही ठिकाणी तुम्ही खेळांशिवाय, म्हणजे मग क्रिकेट असेल किंवा इतर मैदानी खेळ असतील, त्याच्या संदर्भामध्ये कोर्टाचे आदेश आहेत, हायकोर्टाचे। कुठल्या जागा आहेत शहरातल्या? स्पोर्ट्स ग्राउंड आहे, नेहरू स्टेडियम आहे, तिकडं बाणेरच्या इकडं हॉस्पिटलच्या आरक्षित जागेवर आहे। क्षेत्रीय कार्यालयामध्ये आहे, क्षेत्रीय कार्यालयात मांडव बांधून केलेलं आहे, मांडव बांधून केलेलं आहे। त्याच्यानंतर आता या वर्षी तिथं नाहीये, पण बाळासाहेब ठाकरे कला दालना शेजारी 5-6 वर्ष तिथं वाजवत होते। त्याच्या पाठीमागे एक कोठी आहे आपली, त्या कोठीमध्ये इमारत बांधलेली आहे, तिथं अजून सामान पडलेलं आहे। जाणून घेतलाय हा आक्षेप आयुक्तांनी पूर्ण ऐकून घेतलंय। आमचं तेच म्हणणं आहे की आपण जसं फटाके स्टॉलला नदीपात्रामध्ये देता, परवानगी देता, त्या ठिकाणी भाडं वसूल करता, गणपती स्टॉलला देखील आपण भाडं घेता। आमचं तर आज म्हणणं होतं की गणपती स्टॉल जे लागतात ते एक चांगलं काम आहे, किंवा लोकांना त्यातून मूर्त्या घ्यायच्या असतात, तर त्यामुळे त्यांनी थोडं त्यात भाडं कमी करावं। आणि हे जे आता व्यावसायिकपणा आलेला आहे की बाबा हे जे जी पथकं आहेत हे काय सामाजिक उपक्रम करत नाहीत, सामाजिक जो उपक्रम जे करत असतील त्यांना मोफत द्या, आमचं म्हणणं आहे। पण बाकी जाऊन पैसे वसूल केले पाहिजेत। आपण बघितले की आता जो स्पीकरचा वाद चालला, ह्याच्यामध्ये यांची बिदागी जी 50,000 होते ते 1 लाख मागायला लागलेत। आपण माहिती घ्या, सगळ्यांनी डबल पैसे केलेले, तर सामान्य मंडळांना जायचं कुठून, पथक आणायचं कुठून, अशी परिस्थिती आज। आयुक्तांनी जेव्हा या सगळ्या भूमिका जाणून घेतलेल्या आहेत, काय आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की म्हणजे ढोल लेझिमला आक्षेप नाहीये, पण ढोल लेझिमच्या द्वारे जो शहरामध्ये म्हणजे लोकांना जो त्रास होतो तो कमी व्हावा। शासनाच्या जागा ते काही आज वापरतायत, त्याबद्दल संजू भाऊंनी आता सांगितलं, त्या पद्धतीने त्यांच्यावर काही आकारणी करावी। आणि दुसरी गोष्ट, त्यांची न्यूशन्स व्हॅल्यूमुळे लहान मुलांच्या परीक्षा असतात, पेशंट असतात, ह्या सगळ्यांना जो होणारा त्रास आहे, 2-2 महिने हे लोक वाजवतात,
त्यांची संख्या प्रचंड असते. आणि परवा सहआयुक्तांनी देखील असं सांगितलं की आम्ही यांच्यावरती कुठलीही कारवाई करणार नाही. कायदा सुरक्षेचे व्यवस्थापक जे असतात पोलीस खातं, हेच जर अशी भूमिका घेणार असतील तर हे बेताल होतील ना मंडळी भविष्यात. पण त्यांचं असं ढोलताशा पथकांकडनं वारंवार सांगण्यात येतं की आमचा जो सराव आहे तो 9 नंतर बंद होतो, त्यामुळे जे कुटुंबियातले सदस्य आहेत, जे नोकरदार वर्ग आहेत, ते संध्याकाळी 7-8 वाजता नंतर जेव्हा घरी येतात त्यांना थोडं रिलॅक्स होण्यासाठी वेळ, शांततेचा वेळ गरजेची असते. 9 नंतर मात्र आम्ही सराव थांबवतो. शहरात असं जाणवते 9 नंतर. साहेब, लकडी पूल ते हा कॉर्पोरेशनचा पाठीमागचा पूल, याच्यामध्ये जवळजवळ 14 पथकं आहेत. ते 10च्या शिवाय लवकर जातच नाही, बंदच करत नाही. आणि मग तुम्ही स्वतः येऊन उपद्रव पहा ना. तुम्ही येऊन त्या उपद्रवावर रात्री हे सगळं ताफा घ्या, तिथं चेक करा काय डेसिबल आहे. आणि आजूबाजूच्या तिथं लोकांचे हॉस्पिटल वगैरे आहेत, लोकवस्ती आहे. 55 डेसिबलच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही कायद्याने. 100 ढोल जर एका वेळेला वाजवले तर काय उपद्रव होत असेल. यांच्या गाड्या, यांचं पार्किंग, सगळ्याच गोष्टी आहेत. यांना विरोध नाही, पण ह्यांनी पण काही सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत किंवा जे काही नियम ह्याच्या अधीन राहून कामं करावीत. आणि शासनच जर म्हणत असेल की आम्ही यांच्यावर केस नाही दाखल करणार, तर मग केस फक्त डीजीवर दाखल करणार का मंडळांवर दाखल करणार? हे नेमके कोण आहेत ह्याबद्दलची शासनाची भूमिका समोर यायला हवी. गणेशोत्सवाला आता अवघे 20 दिवस उरलेले आहेत आणि ठिकठिकाणी शहराच्या अनेक कानाकोपऱ्यात ढोलताशांच्या पथकांचा सराव आहे. या सरावाला आणि ढोलताशा पथकांना कुठलाही विरोध नाही, मात्र अटी शर्ती ज्या सरावासाठी घातलेल्या आहेत आणि तसंच नागरी वस्ती आणि नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची दक्षता या सगळ्या ढोल पथकांनी घ्यावी. आणि आरक्षित जागांवर ज्या शासनाकडनं आरक्षित जागा आहेत त्याच्यावर कुठलाही सराव करू नये अशी मागणी पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांची आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.